आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आणि हो तुला रियुनियनला यायचं बरं का? तुझं कोणतंही कारण ऐकून घेणार नाहीये मी, आधीच सांगून ठेवते तुला। रियुनियन हे कधी ठरलं आणि कोणी ठरवलं बरं? मला याबद्दल काही कल्पना पण नाहीये। तुझा आता ठरलंय ना त्यांचं, तुला कशाला पाहिजे? कोणी ठरवलं, कधी ठरवलं, कशाला ठरवलं? ठरलंय ना त्यांचं। अरे हो, ते सगळं ठीक आहे, तुला काय एवढी एक्साइटमेंट होतीये? नाही मी कुठं काय ते म्हणतात, मी आपलं असंच बोललोय सर। बरोबर आहे जिजूंचं। आता ठरलंय ना, मग त्याचा एवढा विचार काय करतेस? छान भेटणं होईल सगळ्यांना, मस्त गप्पा होतील आणि खूप एक्साइटेड आहेत सगळे एकमेकांना भेटायला। आणि तू तर टॉपर होती आपल्या याची, त्यामुळे तुला तर आलंच पाहिजे बरं का? जिजू, हिला तिथपर्यंत आणण्याची जबाबदारी तुमची आहे हा। म्हणजे काय? मी नक्की आणणार। आता तुम्ही एवढं सांगताय म्हणल्यावर मला आणलंच पाहिजे। तुम्ही नका काळजी करू, मी आणतो त्याला। हा बेस्ट। चला तर मग मी निघते, तू जा, रियुनियनला भेटूयात। चलो बाय बाय। सूर्या, किती भारी आहे ना हे सगळं। खूप दिवसांनी मला माझ्या जुन्या मित्रमैत्रिणींना भेटायला मिळणार आहे। पण मला तेजूचं फार टेन्शन आलंय रे। म्हणजे आपण दोघंही जर तिकडे गेलो तर मग तिच्याजवळ कोण असणार? अगं तू नको काळजी करू तिची, मी तिची सोय करतो। पण मी तुला स्वतः तिकडे घेऊन जाणार। मला पण बघायचं ते तुमचं काय काय रियुनियन। हा तेच, ते मला पण बघायचं। तुला ना कशाचंही कुतूहल असतं बाबा, पण काय रे, तू का इतका एक्साइट होतोस? का म्हणजे का असलंच पाहिजे? माझी बायको एवढ्या वर्षांनी कॉलेजमध्ये जाणार आहे, तिच्या जुन्या मित्रमैत्रिणींना भेटणार आहे। तिला आत्तापासून खुश ठेवणं माझं काम नाही का? हो का? अरे हा, त्या दिवशी ना मी दिल्ली साडी नेसायची तू नवीन साडी? हा। अरे नवीन साडी कशाला? सूर्या, काय झालं नक्की? एवढं एक्साइटेड काय आहेस तू? एवढं काय म्हणजे अगं मला सांग, दुसरी कुठली साडी नेसल्यापेक्षा ती नेसली तर भारी दिसशील ना तू। मला पण बघायचं त्या साडीमध्ये तू कशी दिसतेस म्हणून म्हणलं। बर, नेसे मी। तुळजा, तुझ्या डोळ्यात बघितलेलं स्वप्न मी लवकरच पूर्ण करणार आहे। मला या गोष्टीचा लय आनंद आहे की तुला तुझी डिग्री मिळणार आहे, तुझा दवाखाना होणार आहे तुळजा। मला तुला यशाच्या लय मोठ्या शिखरावर बघायचंय। तू हातात डिग्री घेतल्यावर सगळ्या जगाला ओरडून सांगायचंय की ही जी विद्यापीठातली सगळ्यात हुशार पोरगी आहे ना, ती माझी बायको आहे।